वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ओकल्ट हीलर स्नेहलमध्ये. आज आपला फ्री रेकी लेवल 1 चा डे 2 आहे. ठीक आहे, आज आपण बघणार आहे एक शेवटी मेडिटेशन घेणार आहोत 7 चक्र ऍक्टिव्हेशनचं. सो सगळ्यांनी शेवटपर्यंत जॉईन करा. ओके, कालचं टास्क सगळ्यांनी केलं का? चीटवालं मी सांगितलं होतं. ओके, चीटवरती नको असणाऱ्या ज्या व्यक्ती त्रासदायक आहेत किंवा नकारात्मक घटना, व्यक्ती, त्यांची नावं लिहायच्यात आणि ते रात्री झोपण्यापूर्वी जाळून किंवा फाडून टाकायचं आपल्याला. ठीक आहे, टास्क सर्वांनी केलेला आहे का? बरेच जण येस म्हणतात ते. बघा, आज पुढे जाऊयात. आपण बघणारे काल बघितलं की ही रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा. तर या ऊर्जेचा एनर्जीचा एक लॉ असतो. तो काय असतो बरं? एनर्जीचा एक नियम असतो की एनर्जी आपण क्रिएट करू शकत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही आपल्याला. ती एनर्जी आपण काय करतो की फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येते. फक्त ती हस्तांतरित करू शकतोय, ती आपण कायमस्वरूपी नष्ट नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी आपण इनपुट केली, पॉझिटिव्ह एनर्जी दिली, तर तिथून नकारात्मक ऊर्जा आपोआपच निघून जाते. कारण निगेटिव्ह एनर्जीला तिथे स्पेसच उरत नाही, जागाच राहत नाही. ठीक आहे, तर आज ही एनर्जी आपण फील करणार आहोत. ठीक आहे, एक टास्क करायचं, सगळ्यांनी करायचंय माझ्यासोबत. आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ ऑन हवेत. व्हिडिओ ऑन असण्याचं कारण मी काल सांगितलंय तुम्हाला. बरेच जणांचे व्हिडिओ खाली ऑफ आहेत. व्हिडिओ तुमचे ऑन असतील तर माझी एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होत असते, आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हँड्स असे रब करायचे, ती एनर्जी आपण फील करणार आहोत. ठीक आहे, ओके. एक सेकंड. वैशाली देशमुख मॅडम म्हणतात आवाज कमी येतो. माझा आवाज कमी येतोय का सगळ्यांना? कोणीतरी एकाने सांगायचं प्लीज. येतोय येस, मॅम. येतो. येतोय. वैशाली मॅडम, तुमचा नेट इश्यू आहे का? थोडस चेक करा. आवाज येतोय मॅम. ओके, ठीक आहे, मी सगळ्यांना म्यूट करते आता. चलो स्टार्ट करूयात. हँड्स रब केले. ओके, असे कप शेप मध्ये करायचे, समोरासमोर आपल्या समोर धरायचं. आता हळूहळू ते जवळ दूर करायचं, अगदी घाई नाही करायचे. डोळे बंद करा आणि जाणीवपूर्वक बघायचे तुम्हाला काय फील होतंय. कॉन्शियसली बघा, निरीक्षण करायचंय. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहे. कॉन्शियसली बघायचंय, जवळ दूर हळूहळू करायचंय. आता त्या एनर्जीचा एक बॉल क्रिएट करायचा आपल्याला हातामध्ये. गोलाकार फिरवायचे हात आपले. शिवांगी भोसले मॅडम, हळू. आपल्याला कुठे कॉम्पिटिशनला नाही जायचंय, शर्यतीला. हळूहळू करायचं. ओके, फील करायचंय, काय जाणवते तुम्हाला. एक सेकंड. फील करायचंय. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहे. ओके, आता काय करायचंय? थांबायचंय. एक हात फक्त आपला वरती न्या, वरच्या दिशेने. ठीक आहे, बोटांच्या टिप्सवर, दुसऱ्या बोटाच्या टिप्सवर. डोळे उघडून बघू शकता इकडे. मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने करायचं. बोटांच्या टिप्सवर न्या, मनगटावरती न्या, वरती खाली हळूहळू न्यायचंय. ओके, आता फील करा आणि पटापट फिरू नका. एका जागी थोडस एनर्जी राहू दे, स्टेबल राहू दे. हळूहळू न्या, काही गडबड नाहीये. कीर्ती मॅम, हळू. येस, तिथे ठेवा 2 सेकंड. बोटांच्या टिप्सवर ठेवा, इथे हातावरती न्या. ओके, फील करा काय होतंय. एनर्जी ती फील करायची. ओके,
येस. आता एक्सपिरियन्स शेअर करायचे. काय फील झालं? अनम्यूट करून बोला. येस शिवांगी मॅम. हा, आणखी कोण आहे? मी बोलू का मॅडम? हा बोला मॅम, नाव सांगा प्लीज. माझं नाव सुमन हजारे, धुळ्यावरून बोलते मी. ओके मॅम, बोला. ते असं लवचिंबक कसं असं जवळ येतं लांब होतं तसं होतंय. मॅग्नेटिक फील्ड जाणवत. आणखी कोण आहे? हा, येस मॅम. येस. हा, वासंती शिंदे मॅम, बोला. हॅलो मॅडम. अनम्यूट करून बोलायचंय. हा, तिलोत्तमा मॅम, बोला. मला फक्त हात माझे गरम होत झालेले दाखवले, फक्त मला हे होत नाही बॉल सारखं हातामध्ये. ओके ओके मॅम. हॅलो. आणखी वासंती मॅम. येस. एखादं असं खेचतंय की नाही हात, येतं बोलायला. लवचिंबक कसं खेचतंय तसं वाटत होतं आणि हात असं हेवी झालं होतं. अच्छा. शिवांगी हेवी मॅडम, हातामध्ये एनर्जी जाणवत होती. ओके. तर बघा, आणि प्रत्येकाला असं वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. होत होतं. काहींना थंड हवा जाणवेल, थंड सेन्सेशन, काहींना गरम सेन्सेशन जाणवतील, काहींना मुंग्या आल्यासारखे किंवा व्हायब्रेट झाल्यासारखे वाटतात हात. ठीक आहे. व्हायब्रेशन, माझ्या हातांना व्हायब्रेशन झाले होते. येस. हा. हा मॅडम, व्हिडिओ येस. कॉल हे झालंय माझं. माझ्या हातांना व्हायब्रेशन झालं होतं आणि डोळे बंद केल्यावर ना व्हाईट असं समोर गोल गोल दिसत होतं आणि हात असे व्हायब्रेशन झाले होते दोन्ही खूप. म्हणजे एनर्जी दरवेळेस ना व्हायब्रेट. कमी होतात, ह्यावेळेस जरा जास्त झाले. येस. काहींना काय ह्यावेळेस होतं की हात जास्त झाले. एकमेकांकडे खेचल्यासारखे हा. वाटतात, म्हणजे हो, मॅग्नेटिक चुंबक खेचल्यासारखे, तुम्हाला जाणवते. येस. खेचल्यासारखे वाटत होते. आज दरवेळेस कमी होतात, ह्यावेळेस जरा आज जास्त झाले. ओके, व्हेरी गुड, खूप छान. हो. तर बघा, ही जी एनर्जी आहे ही वैश्विक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, जी आपण शरीरामध्ये आता प्रवाहित केली. ठीक आहे. तर ह्याच एनर्जीवरती आपण ती फील केली. आता ते स्टेप बाय स्टेप आपण रेकीला कॉल कसा करायचा, आवाहन करून ती एनर्जी शरीरामध्ये प्रवाहित कशी करायची, तो आपण डे बाय डे शिकणार आहोत. ठीक आहे. तर ही एनर्जी आपण आता फील केली, या एनर्जीवरतीच आपल्याला पुढचे 5 ते 6 दिवस काम करायचंय. ओके. सो चलो, तर पुढे जाऊयात. बघा, आता रेकी शिकण्याची गरज काय आहे? आपण बघतो की आजकाल प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. असं कोणी आहे इथे बसलेलं की मॅडम आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, एक छोटासा सुद्धा प्रॉब्लेम आमच्या लाईफमध्ये नाही, असं कोणी आहे का? इवन मी सुद्धा नाहीये. मला सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असतात छोटे मोठे, असं कोणीच नाहीये. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. फरक एवढाच आहे की ते प्रॉब्लेम वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. काहींच्या आयुष्यात छोटे छोटे प्रॉब्लेम असेल, काहींच्या आयुष्यात फार मोठे प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे. पण प्रॉब्लेम तर आहेतच ना. मग या प्रॉब्लेम्स मधून आपल्याला मार्ग काढण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. मग आता बघा, प्रॉब्लेम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत, की काहींना हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतात. ओके. काहींमध्ये रिलेशनशिप इश्यूज असतात, जसे की नातेसंबंधांमध्ये ताणतणाव निर्माण झालाय, दुरावा निर्माण झालाय, किंवा भांडणं वादविवाद होत आहेत घरामध्ये. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रॉब्लेम येत असतो, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येतो. त्याच्याच बरोबर फिनान्शियल प्रॉब्लेम असतात, जसं की आपल्या मनासारखा जॉब मिळत नाहीये किंवा सॅलरी वाढत नाहीये, वर्षानुवर्ष काम करून सुद्धा. तुमचा बिझनेस असेल तर तो कुठेतरी स्टक झालाय. ठीक आहे. आणि बिझनेसमध्ये लॉस झालाय, तुमचे क्लायंट कमी झालेत, ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यात, तुम्हाला कस्टमर येत नाहीयेत, आवकच थांबलीये, किंवा जो काही इन्कम आपल्या घरामध्ये महिन्याला येतोय तो पैसाच पुरत नाहीये, बॅलन्स राहत नाहीये, सेव्हिंग्स आपले होत नाहीयेत. हे सगळे प्रॉब्लेम असतात. ते आपले प्रॉब्लेम्स कशामुळे येतात माहितीये का? ते प्रॉब्लेम आपण, जसं मी काल म्हटलं, की आपल्याच विचारांनी कर्मांनी आपण हे ब्लॉकेज निर्माण केलेले असतात. मग ते रेकीच्या मदतीने आपण हे सगळे ब्लॉकेजेस दूर करू शकतो, ही सगळी निगेटिव्हिटी काढू शकतो, स्वतःला आणि इतरांना सुद्धा हील करू शकतो. ठीक आहे. एक सेकंड. आपण आज खूप टास्क करणार आहोत, एकच मिनिट. माझा आवाज क्लिअर आहे ना सर्वांना? आवाज आहे, क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे. आहे. चलो पुढे जाऊया. आता बघा, काल जसं मी म्हटलं की रेकीची ही पॉवर आहे, जन्मताच आपल्यामध्ये असते. ठीक आहे.
ही हिलिंग पॉवर जन्मापासून आपल्यामध्ये आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव नाहीये, कोणी माहिती नाहीये आपल्याला ती ऍक्टिव्हेट वापरायची कशी. बघा, एक छोटंसं एक्झाम्पल देते. आपण किचनमध्ये काम करत असताना आपल्याला काहीतरी कापलं, भाजलं किंवा खरचटलं, किंवा लहान मुलं आपल्या घरामध्ये असेल, ते कुठेतरी खेळताना पडलं, धडपडलं तर काय होतं, जखम होतं त्याला. पण तुम्ही लिटरली बघितलं 1-2 दिवसात ती जखम बरी सुद्धा होते. कशी काय? समजा ब्लिडिंग होते, रक्त आलंय, तर तिथे आधी तुम्ही जखम स्वच्छ करता, त्याच्यानंतर तिथे खपली धरते, ती खपली पडून गेले की अगदी नवीन त्वचा येते तिथं. 4 दिवसांनी तुम्ही बघितलं तर वाटणार पण हे बाळ कुठे पडलं होतं आणि त्याच्या हाताला किंवा पायाला कुठे लागलं होतं, कुठे जखम होती, कळून पण येत नाही. म्हणजेच काय, तर ही हिलिंगची पॉवर ही नॅचरल आहे, जन्मतःच आपल्यापासून आपल्यामध्ये आहे. आणि निसर्गाने दैवी ऊर्जेने आपल्याला दिलेली ती एक गॉड गिफ्ट आहे, आपण म्हणू शकतो की आपल्याला एक गिफ्ट मिळालेलं आहे जन्मापासून. ठीक आहे, नैसर्गिक देणगी आपल्याला मिळाली. सो विचार करा की कळत नकळतपणे कुठेतरी लागलं, धडपडलं तर ती जखम आपोआप बरी होते. मग जाणीवपूर्वक तुम्ही तिथे रेकीचं हिलिंग दिलं, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, मग रिलेशनशिप इश्यूज असतील, करिअरमध्ये प्रॉब्लेम असेल, हेल्थ साठी खराब होत असेल, पैशाचे ब्लॉकेजेस असतील, मग कुठल्याही प्रॉब्लेम वरती जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक रेकीचं हिलिंग देताय, इंटेन्शनली तिथे लक्ष देऊन जाणीवपूर्वक तिथे हिलिंग देताय, अफर्मेशन देताय, एनर्जी पास करताय, रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा तिथे पास करताय. मग विचार करा, जाणीवपूर्वक केल्यानंतर तिथे किती मोठे बदल तुम्हाला मिळतील, किती मिराक्युलस रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. येस और नो? तर बघा, त्यामुळे हे 5 दिवसाचं सेशन अटेंड करा आणि 6व्या दिवशी आपला शक्तिपात दिला जाणार आहे लेवल 1चा. आता शक्तिपात म्हणजेच काय, बरेच जणांना ही कन्सेप्ट क्लिअर होते. शक्तिपात म्हणजेच दीक्षाविधी किंवा त्याला इंग्लिशमध्ये अटेनमेंट म्हणतात. मग शक्तिपातामध्ये काय केलं जातं बघा, तर आपल्या ज्या शरीरातील 7 चक्र असतात किंवा आपली जी प्राणशक्ती आहे ती काय करते, शरीरातील सगळ्या अवयवांना कंट्रोल करते, किंवा 7 चक्र आहेत, सगळ्या अवयवांना कंट्रोल करण्याचं, बॅलन्स करण्याचं काम करतात. मग शक्तिपात विधीमध्ये, दीक्षा विधीमध्ये काय केलं जातं, तर आपली जी 7 चक्र आहेत ती काही ठराविक प्रमाणात ओपन केली जातात आणि ही जी वैश्विक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, तिच्यासोबत ती कनेक्ट करून दिली जातात. आणि या माध्यमातून, या मार्गाने ती दैवी ऊर्जा तुम्ही ग्रहण करू शकता. तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता, इतरांना सुद्धा हिलिंग देऊ शकता. फक्त शॉर्ट मध्ये सांगते शक्तिपाताचे फायदे काय. तर लेवल 1 मध्ये आल्यानंतर रेकीची ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्यामध्ये 10% एनर्जीने काम करते. ठीक आहे, लेवल 1 मध्ये तुमच्या मनाचं, शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. लेवल 2 मध्ये आल्यानंतर तुम्ही डिस्टन्स हिलिंग सुद्धा देऊ शकता, म्हणजेच की दूरस्थ रेकी. सपोज तुम्ही आता इथे आहात, एखादा फॅमिली मेंबर किंवा तुमचा क्लायंट, कस्टमर अब्रॉडला आहे, आउट ऑफ सिटी, आउट ऑफ कंट्री आहे, कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये, इथे बसल्या जागी तुम्ही त्याला हील करू शकता. मे बी त्याचा आजारपण असेल किंवा कुठलाही त्याचा प्रॉब्लेम असेल, पैशाचं ब्लॉकेज असेल आणि कुठले प्रॉब्लेम असतील, सगळे प्रॉब्लेम तुम्ही इथे बसून त्याला हिलिंग देऊ शकता, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. देन लेवल 3 आणि 4 मध्ये, मास्टर लेवल मध्ये काय, तर ही एनर्जी 100% ऊर्जेने काम करते. लेवल 1 मध्ये 10% काम करते, लेवल 2 मध्ये आल्यानंतर 50% एनर्जीने ही काम करते, लेवल 3 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 100% काम करते. म्हणजे तुम्ही एनर्जीचं एक चॅनल बनता, एक माध्यम बनता, किंवा एनर्जीचं चुंबक म्हणू शकता तुम्ही, एक मॅग्नेट बनता. ओके, सो 24 आवर्स ही एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये प्रवाहित होत असते. तुमचे सगळे ब्लॉकेजेस, सगळ्या काही अडचणी सगळ्या रिलीज होऊन जातात. ठीक आहे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात महत्वाचं बघा की रेकी म्हणजे काय, ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ठीक आहे, आणि ही फक्त वापर कुठे करायचा याचा, फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टींसाठीच रेकी काम करते. कुठल्याही नकारात्मक गोष्टी, कुठलाही निगेटिव्ह उद्देश तुम्ही घेऊन जर काम केलं, नकारात्मक गोष्टींसाठी रेकी काम करत नाही, तुम्हाला रिझल्टच येणार नाही. फक्त रेकी काय करते, प्युअर इंटेन्शनवर काम करते. तुमचं इंटेन्शन प्युअर आहे का, ठीक आहे, तुमची भावना प्युअर आहे का, तर रेकी एक 100 नाही, 1000 नाही, लाख पटीने तुम्हाला रिझल्ट आणून देते आणि विदिन अ डे सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळतात. फक्त एकच आहे की प्युअर इंटेन्शनवर काम करते. त्यामुळे प्रामाणिकपणे, विश्वासपूर्वक, श्रद्धेने ही शक्ती वापरायची. आणि कशासाठी, स्वतःच्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी, स्वतःसोबत इतरांच्या भल्यासाठी, कल्याणासाठीच फक्त वापर करायचा आहे. आता काही जणांचे प्रश्न मला असेही आले, लिटरली कॉलवर पण विचारलं की मॅडम हे ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का, थोडंसं भीती वाटते आम्हाला, करू की नको, तंत्रमंत्र काही असं आहे का, तर असं काही नाही. ठीक आहे, असं बिलकुल नाहीये. रेकी ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. याला तुम्ही व्हाईट मॅजिक हवं तर म्हणू शकता, ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे, हे मिथ आहे, एक गैरसमज आहे. आणि ज्यांनी कोणी, आपण म्हणतो ना, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, कोणी शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं शिक्षण घेतलं नाहीये, कुठेतरी काहीतरी अर्धवट माहिती वाचले, कोणाच्या तरी तोंडून ऐकले. आता ज्याच्या तोंडून ऐकलंय ती व्यक्ती पण तेवढी आहे का पात्रतेची. ओके, त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केलाय का, त्यांनी स्वतः अनुभवले का, आयुष्यात वापरले का, रेकीचे रिझल्ट आणलेत का, मग अशा कुठल्याही व्यक्तीचं ऐकायचं नाही.
ठीक आहे. तर रेकी ही एक प्युअर सात्विक एनर्जी आहे. उलट काय होतं माहितीये, निगेटिव्ह एनर्जीज पासून तुमच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करते. ब्लॅक मॅजिक पासून सुद्धा तुमचा बचाव करते. एवढी पॉवरफुल एनर्जी. सो रूल एकच आहे लक्षात ठेवायचं की वापरायची कुठे, फक्त आणि फक्त स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी आपल्याला वापरायची. ठीक आहे. तरच रेकी तुम्हाला रिझल्ट देईल, अन्यथा रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊयात. तर बघा आपण आता पुढे बघणार आहोत की 7 चक्र म्हणजे काय, 7 चक्रांची ओळख करून घेणार आहोत. तर बघा जसं मी म्हटलं की रेकीची ऊर्जा ही जन्मापासून आपल्या सोबत असते. आता आपण ती फील केली आहे. ठीक आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण फील केली. आता आपण जस्ट एक टास्क केलं होतं. मग जसं रेकीची ऊर्जा जन्मापासून आपल्या सोबत असते, त्याचप्रमाणे 7 चक्र सुद्धा जन्मापासून आपल्या शरीरामध्ये असतात, आपल्या सोबतच असतात. फक्त आपल्याला ते दिसत नाहीत. ठीक आहे. ते व्हायब्रेशन एनर्जी आपण फील करू शकतो. ओके. तर बघा जन्मापासून आपल्या सोबत असतात. फरक एवढा आपल्या जन्माच्या वेळी ते कळीच्या स्वरूपात असतात आणि जसं आपण मोठे होतो, आपली वाढ होते, त्याच पद्धतीने हे 7 चक्र असतात ते सुद्धा विकसित होत जातात. ठीक आहे. तेही डेव्हलप होत जातात. पण बाय चान्स समजा की या चक्रांमध्ये काही बिघाड झाला, ऊर्जा असंतुलित झाली, इम्बॅलन्स झाली, तर काय होतं, मग आपल्याला त्याचं नुकसान होतं. ठीक आहे. मग आता तुम्ही बघितलं असेल, मग वेगवेगळे प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम असेल, मानसिक प्रॉब्लेम, वेगवेगळे पैशाचे प्रॉब्लेम, हे सगळे आपले ब्लॉकेजेस निर्माण होतात. कारण आपले 7 चक्र हे बॅलन्स नसतात, तिथली ऊर्जा स्थिर नसते, इम्बॅलन्स झालेली असते, अस्थिर झालेली असते. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगते, तुम्ही काही लोकांना बघितलं असेल त्यांच्या लाईफमध्ये कुठलेच प्रॉब्लेम येत नाहीत, अगदी इझिली सगळी कामं होतात त्यांची. मग तो पैसा असू दे, नातेसंबंध असू देत, आणखी करिअरमध्ये असू दे. आपण बघतो ना, एखादी अशी व्यक्ती असते कुठलाच प्रॉब्लेम येत नाही, अगदी इझिली सगळी कामं होत जातात. का बरं? कारण काही व्यक्तींची ना जन्मापासून ती चक्र बऱ्यापैकी ऍक्टिव्हेट असतात. मग त्यांची सगळी कामं आपोआप होतात. त्यांना जास्त हार्डवर्क करावं लागत नाही, जास्त कष्ट करावे लागत नाहीत. या उलट तुम्ही बघितलं असेल की काही व्यक्ती ना, तुम्ही ऐकलं असेल बरेच लोकांच्या तोंडून की आम्ही खूप कष्ट करतो, खूप प्रामाणिकपणे मेहनत करतो, पण आम्हाला रिझल्टच येत नाहीये. हवे तसे रिझल्ट त्यांना येत नाहीत. कशामुळे? ओके. तर त्यांचे 7 चक्र कुठेतरी इम्बॅलन्स झालेले असतात. 7 चक्रांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झालेला असतो, ब्लॉकेजेस आलेले असतात. त्यामुळे त्यांनी कितीही प्रामाणिकपणे काम करू दे, कितीही प्रचंड मेहनत करू दे, तरीही त्यांना सक्सेस मिळत नाही. का? काम तर करतात, मेहनत तर खूप दिवस रात्र करतात, मनापासून करतात, पण सक्सेस मिळत नाही. कारण चक्रा कुठेतरी ब्लॉकेज झालेत, आतमध्येच अडथळा निर्माण झालाय. मग तुम्ही कितीही त्याच्यावर प्रयत्न करा, काम करा, तुम्हाला रिझल्ट येत नाहीत. सो हे 7 चक्र आहेत, हे डेली बेसिसवरती आपल्याला चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा आणखी एक गंमत सांगते की हे जे 7 चक्र आहेत, तिथे एनर्जी एक्सेस होऊन पण चालत नाही. 7 चक्रांच्या ठिकाणी त्या चक्रांमध्ये एनर्जी वाढली, प्रमाणापेक्षा जास्त वाढली, तरीही आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतात. आणि तिथली एनर्जी प्रमाणापेक्षा कमी झाली तरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आणि याच्यामुळे मी म्हणते की डेली बेसिसवरती आपल्याला 7 चक्रांचा चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं गरजेचं आहे. 7 चक्रांचं मेडिटेशन करायचं आहे, ते आपण देणार आहोत सेशनच्या शेवटी. ठीक आहे. आता पहिले तर 7 चक्रांची ओळख करून घेऊया. सगळ्यांना समजलं की त्या चक्रांच्या ठिकाणी एनर्जी एक्सेस होऊन चालत नाही, वाढून पण चालत नाही आणि कमी होऊन पण चालत नाही. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार, भावनिक प्रॉब्लेम तुम्हाला येतात, नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम, पैशाचे प्रॉब्लेम, करिअरमध्ये प्रॉब्लेम येतो, हेल्थमध्ये प्रॉब्लेम येतात. हे सगळे ब्लॉकेजेस आता तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पैलूंमध्ये जे काही ब्लॉकेजेस, ज्या काही अडचणी तुम्ही फेस करताय, हे सगळे फक्त आणि फक्त 7 चक्र, तिथली एनर्जी इम्बॅलन्स झाली, 7 चक्रांमधली ऊर्जा तुमची अस्थिर झाली, ती बॅलन्स नाहीये, ह्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात, आपल्या लाईफमध्ये येतात. ठीक आहे. आता पहिले तर मी तुम्हाला फक्त लोकेशन सांगते. प्रत्येकाने आपापल्या बॉडीवरती बघायचंय. मी नंतर एक चार्ट पण लावणार आहे आणि नोटपॅड आणि पेन सोबत ठेवा. सो मी जेव्हा चार्ट लावणार आहे तुम्हाला सांगेन की प्रत्येक चक्र, एखादं चक्र बॅलन्स असेल तुमच्या लाईफमध्ये तर काय छान रिझल्ट तुम्हाला मिळतात, आणि तिथली एनर्जी जर डाऊन झाली, तिथली एनर्जी इम्बॅलन्स झाली 7 चक्रांमधली त्या पर्टिक्युलर चक्रामध्ये, तर कुठलं नुकसान तुम्हाला सोसावं लागतं. ठीक आहे. कुठले फटके, आपण म्हणतो की कुठले लॉस तुम्हाला होतात आयुष्यात, फायदे कुठले होतात आणि नुकसान काय होतं, ते सुद्धा आपण बघणार आहोत प्रत्येक चक्राचं. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते. आता चक्रात बघा, नेहमी आपल्याला खालून वरती काउंट करायचे असतात. 7 चक्र जे आपल्या शरीरात आहेत ते खालून वरती काउंट करायचे असतात. ठीक आहे. आपल्या शरीरातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. जमिनीवरती बसल्यानंतर आपल्या माकड हाडाजवळ, जो भाग जमिनीला स्पर्श करतो ना, माकड हाडाजवळ,
तिथे आहे मूलाधार चक्र, रूट चक्र, कलर आहे रेड. आता कोणी नोट लिहू नका, ठीक आहे. जेव्हा मी चार्ट लावेन त्यावेळेस लिहा. आता फक्त बघून घ्या की कुठे कुठे हे चक्र आहेत. लोकेशन सांगतेय आणि मी आता फक्त लोकेशन तुम्हाला पुढून सांगते. जेव्हा आपण मेडिटेशन करणार आहोत तेव्हा हे सगळे चक्र आपल्याला पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचं, पाठीच्या कण्यामध्ये कल्पना करायची त्या पॉइंटला, ठीक आहे. मी सांगेनच तुम्हाला. सो पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, आपल्या माकड हाडाजवळ, ठीक आहे. रेड कलरचं कलर आहे लाल. त्याच्यानंतर आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्ठान चक्र आहे, कलर आहे ऑरेंज कलर, नारंगी कलर, नाभीच्या 4 बोटं खाली. त्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघूयात. स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र असं म्हणतात, कलर आहे ऑरेंज. त्याच्यावरती नाभीच्या आपल्या 4 बोटं वरती आहे मणिपूर चक्र, येलो कलरचं, पिवळ्या रंगाचं सोलर प्लेक्सस चक्र. आपल्या हृदयाच्या मध्यभागी अनाहत चक्र, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात हार्ट चक्र, कलर आहे ग्रीन. त्याच्यानंतर इकडे गळ्याजवळ घशामध्ये विशुद्धी चक्र, स्काय ब्ल्यू कलर, आकाशी कलरचं चक्र आहे, त्याला थ्रोट चक्र म्हणतात. सेकंड लास्ट आहे आपल्या दोन्ही भुयांच्या मध्ये, जिथे आपण नाम ओढतो किंवा टिकली लावतो ना, दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे आहे थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र, कलर आहे डार्क ब्ल्यू. पेनाची शाई असते ना आपल्या, तसा डार्क ब्ल्यू कलर असतो. देन सगळ्यात वरचं टॉपचं सहस्त्रार चक्र, त्याला इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र म्हणतात, कलर आहे पर्पल, जांभळा कलर, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आणि पॉवरफुल, अतिशय पॉवरफुल, की ब्रह्मांडाची सगळी एनर्जी आपल्याला मिळत असते सहस्रार चक्रामध्ये, ठीक आहे, आपल्या शरीरामध्ये एंटर करते. सो बघूयात, मी चार्ट लावते. मला वाटतंय सगळ्या ग्रुपमध्ये दिलं होतं मी चार्ट आणि त्याचं इमेजेस दिल्या होत्या, चक्रांची नावं, त्याचे कलर्स, सगळे बीज मंत्र सहित दिलं होतं. ऍक्च्युली बीज मंत्र लेवल 1चा पार्ट नाहीये, पण तुम्ही जेव्हा चक्रांचं मेडिटेशन मी शिकवेन तुम्हाला थोड्या वेळात, तुम्ही घरी जेव्हा डेली बेसिसवरती कराल तेव्हा बीज मंत्र सुद्धा तुम्ही उच्चारू शकता. खूप छान फायदे होतात, ठीक आहे. बीज मंत्रामुळे काय होतं की एक साऊंड क्रिएट होतो. प्रत्येक चक्राचा एक पर्टिक्युलर बीज मंत्र, तो जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा साऊंड क्रिएट होतो. मग मे बी तुम्हाला थायरॉइड आहे तर विशुद्धी चक्राचं जास्तीत जास्त मेडिटेशन करा, त्याचा बीज मंत्र आहे हम. आणि जेव्हा हमचं तुम्ही मोठ्याने उच्चारण करता तेव्हा तिथे आपल्या विशुद्धी चक्रामध्ये एक साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेशन क्रिएट होतात, लहरी तयार होतात. आणि त्या व्हायब्रेशन मध्ये, त्या साऊंड मध्ये तुमचं ते थ्रोट चक्र आहे, विशुद्धी चक्र, ते हील होतं, ठीक आहे. आणि कुठलेही आजार तुमचे मग तिथून निघून जातात. सो त्या चक्राचं हिलिंग होण्यासाठी म्हणून बीज मंत्र मोठ्याने उच्चारायचं, ते तुम्ही घरी करू शकता. ओके. सो पुढे जाऊयात, एक सेकंड. एक सेकंड, मी स्क्रीन शेअर करते. ओके, जस्ट सेकंड, मी स्क्रीन शेअर करते सर्वांना. नोटपॅड आणि पेन सोबत ठेवायचं आहे. इथे एक इमेज दिली आहे, सेकंड थोडस झूम करते. दिसतंय सर्वांना? कोणीतरी एकाने सांगायचे प्लीज. हो दिसतंय. दिसते. तर स्टार्ट करूया. हे बघा, जसं मी म्हटलं की चक्र खालून वरती मोजायचं असतात, खालून वरती काउंट करायचे. मग आपल्या शरीरामधलं सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, जे जमिनीवरती बसल्यानंतर माकड हाडाजवळ आपल्या असतं, ठीक आहे. आता मूलाधार चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात रूट चक्र, कलर आहे रेड कलर, लाल रंग. ओके. आता बघा, या चक्रामुळे एनर्जी येते आणि याला एनर्जीचं केंद्र म्हणतात. आपल्या शरीरामध्ये या चक्रामुळे एनर्जी येते आपल्याला आणि याला एनर्जीचं केंद्र म्हणतात. आता ज्या व्यक्तींचं हे मूलाधार चक्र छान बॅलन्स आहे ना, तर ते खूप हेल्दी असतात, त्यांच्या आयुष्यात बॅलन्सिंग खूप छान असतं. पण ज्यांच्या आयुष्यात हे चक्र बिघडले, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांचा मूलाधार चक्रामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालाय, ते अस्थिर झालंय, तिथल्या ऊर्जा अस्थिर झालेल्या आहेत. सो त्यांना प्रॉब्लेम काय होतात बघा, त्यांच्या जीवनात स्थिरता राहत नाही, अस्थिर होतं आयुष्य. त्याच्यानंतर भीती, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन असे वेगवेगळे त्रास त्यांना होतात. आणखी सगळ्यात महत्वाचं मूलाधार चक्र, रूट चक्र काय बरं, एक सेकंड सांगते मी.
तर बघा हा तुमचं मूलाधार चक्र आहे ना, ते काय दर्शवतं माहितीये का? तुमच्या आयुष्यातला पैसा. मग ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाची चणचण आहे, आर्थिक प्रॉब्लेम आहेत कुठले तरी, किंवा कर्जाचं ओझं आहे स्वतःवरती, फिनान्शियल प्रॉब्लेम आहेत तुम्हाला, तर समजून जायचंय की तुमचं मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेज निर्माण झालेलं आहे. ठीक आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला दररोज 10 मिनिट मूलाधार चक्राचं मेडिटेशन करायचंय. मेडिटेशन मी शिकवणार आहे, पण मी पुन्हा सांगते की बीज मंत्रासहित केलं ना, ऍक्च्युली हा आता मास्टर लेवलचा पार्ट आहे बीज मंत्रासहित, पण तुम्हाला इथे सांगून देते मी, बीज मंत्रासहित तुम्ही केलं ना तर खूप सारे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील. मग मूलाधार चक्र म्हणजेच काय? तर ज्या व्यक्तींच्या आयुष्यात पैशाचा फ्लो खूप छान असतो ना, इझिली त्यांच्या आयुष्यात पैसा येतो, तर त्या व्यक्तींचं मूलाधार चक्र बॅलन्स असतं छानपैकी. आणि ज्या व्यक्तींच्या आयुष्यात पैशाची चणचण आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, फिनान्शियल ब्लॉकेजेस आहेत, तर समजून जायचंय की त्यांचं हे मूलाधार चक्र आहे ते कुठेतरी ब्लॉक झाले. मग त्यामुळे आपल्याला मूलाधार चक्राला डेली बेसिसवरती चार्ज करणं, त्याला हील करणं, ऍटलीस्ट 10 मिनिट त्याचं मेडिटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. मग ज्यांना कोणाला फिनान्शियल प्रॉब्लेम असतील तर मूलाधार चक्रावरती आपल्याला फोकस करायचं. ओके. सेकंड आहे बघा स्वाधिष्ठान चक्र, 2 नंबरचं चक्र स्वाधिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात. कलर आहे नारंगी. ओके. आता ज्या व्यक्तींचं हे चक्र बॅलन्स असतं ना, तर या व्यक्तींच्या भावभावना खूप छान असतात, इमोशन्स खूप चांगले असतात, आत्मविश्वास प्रचंड असतो अशा व्यक्तींमध्ये, आणि क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी असते त्यांची. पण समजा ज्या व्यक्तींचं हे चक्र इम्बॅलन्स झालंय किंवा तिथली ऊर्जा कमी झालीये, ऊर्जा अस्थिर झाली, तर काय प्रॉब्लेम होतो माहितीये का? त्यांचं आयुष्य अस्थिर होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगते लेडीजसाठी, आता मोस्टली इथे लेडीज आहेत त्या बॅचमध्ये बघा, तर आपल्याला जे काही प्रॉब्लेम असतात ना, मग समजा तुम्हाला प्रेग्नन्सी लवकर राहत नाहीये, प्रेग्नन्सी डिले होते, किंवा सतत अबॉर्शन होत असेल, मूत्राशयाचे कुठले प्रॉब्लेम असेल, मूत्रदोष असेल, त्याच्यानंतर पिशवीचे आजार असतात काही जणींना, गर्भाशयाची पिशवी असते ना, गर्भाशयाला त्या पिशवीला गाठी येणं वगैरे. ओके. ते प्रॉब्लेम असतील, किंवा प्रेग्नन्सी राहत नाहीये, डिले होतोय, पीसीओडी सारखे आजार असतात, ते सगळे आपले प्रॉब्लेम्स आहेत ना, फक्त आणि फक्त तुमचं स्वाधिष्ठान चक्र बिघडले, तर तिथली ऊर्जा इम्बॅलन्स झाली म्हणजे अस्थिर झाली, याच्यामुळे होतं. मग ज्या कोणाला आता पीसीओडी असेल, प्रॉब्लेम असेल, किंवा गर्भपिशवी संबंधित कुठले आजार असतील, मूत्रदोष असेल, किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड कुठले प्रॉब्लेम असतील, तर फक्त तुम्ही स्वाधिष्ठान चक्रावरती फोकस करायचे. आणि त्याचं बीज मंत्रासहित उच्चारण केलं ना, वम, त्याचा बीज मंत्र आहे वम, बीज मंत्रासहित त्याचं मेडिटेशन केलं, मोठ्या आणि तोंडाने उच्चारायचं, खूप छान मिरॅक्युलस रिझल्ट येतात. मी स्वतः ते एक्सपिरियन्स केलेले आहेत. ओके. सो खूप मॅजिकल रिझल्ट येतात. माझी रिक्वेस्ट आहे लेडीजना स्पेशली, की हे सगळे आजार तुम्हाला असतात ना, ते या चक्रामुळे होतात. सो स्वाधिष्ठान चक्रावरती फोकस करा. 7 चक्र डेली करायचे, हार्डली 15 मिनिटं लागतात. पण एक्स्ट्रीम लेवलचा एखादा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर पर्टिक्युलर त्या चक्रावरती 10 मिनिट ऍटलिस्ट दररोज तुम्ही द्यायला हवी. चलो पुढे बघूयात. तिसरं चक्र आहे बघा मणिपूर चक्र. ठीक आहे. सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. याचा कलर आहे पिवळा, येलो. आता बघा याचं स्थान नाभीच्या 4 बोटावरती आणि पाठीच्या काण्यामध्ये आपल्याला हे व्हिज्युअलाइज करायचं, म्हणजे कल्पना करायची. सो हे जर चक्र बॅलन्स असेल तर आपला आत्मविश्वास खूप छान असतो. अशा व्यक्तींचे गोल्स ठरलेले असतात आयुष्यात, त्यांना काय करायचे, आणि त्या गोल्सला पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रचंड मेहनत करतात, हार्डवर्क करतात. अशा व्यक्ती समोरच्याचा आदर करतात. ठीक आहे. आणि अशा व्यक्तींमध्ये ना लिडरशिप क्वालिटी खूप छान असते. हे 7 चक्र मी तुम्हाला सांगत असताना शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईल की तुमच्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहेत, कुठलं चक्र तुमचं बॅलन्स आहे, कुठलं इम्बॅलन्स आहे, ते तुमचं तुम्हाला स्वतःहून समजून जाईल. सो ज्यांचं मणिपूर चक्र हे येलो कलरचं छान ऍक्टिव्ह आहे ना, बॅलन्स आहे, तर अशा व्यक्तींना नेतृत्व करायला आवडतं, इतरांना लीड करायला आवडतं, मार्गदर्शन करायला आवडतं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो, इतरांचा रिस्पेक्ट करतात. ठीक आहे. पण हेच जर मणिपूर चक्र, या चक्रामध्ये जर एनर्जी कमी झाली, एनर्जी अस्थिर झाली, तर काय होतं? आयुष्यात स्थिरता तर येत नाही. पण बघा हा, ज्यांना कोणाला पोटाचे आजार असतील, इन्फेक्शन असेल, किंवा स्किन रिलेटेड कुठलेही त्वचेचे कुठलेही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, त्वचेचे आजार असतील, इन्फेक्शन असेल, पोटाचे वेगवेगळे आजार असतील, तर हे चक्र इम्बॅलन्स आहे असं समजून जायचं. सो मग ज्यांना कोणाला हे प्रॉब्लेम्स आहेत, फिजिकल प्रॉब्लेम, तर त्या सर्वांनी मणिपूर चक्रावरती फोकस करायचंय. मणिपूर चक्राचं 10 मिनिट तरी मेडिटेशन आपल्याला करायचंय विथ बीज मंत्र. ओके. त्याच्यानंतर वरती जाऊया. 4 नंबरचं चक्र आहे अनाहत चक्र, म्हणजेच हार्ट चक्र, आपल्या हृदयाच्या मध्यभागी. ओके. आता हे चक्र काय दर्शवतं, तर भावना आणि प्रेम याचं केंद्र आहे. बघा तुमचं अनाहत चक्र जर छानपैकी बॅलन्स असेल, तिथल्या ऊर्जा छान स्थिर असतील, तर काय होतं,
हे चक्र तुमच्या भावना, प्रेम यांचं केंद्र आहे. रिलेशनशिप दाखवतं, म्हणजेच काय तर तुमचे नातेसंबंध दाखवतं. आता नातेसंबंधांना कंट्रोल करतो हे, ठीक आहे, चक्र. आता ज्यांचं चक्र बॅलन्स आहे त्यांचं इतरांशी खूप छान संबंध असतात. मित्र परिवार मोठा असतो, त्यांना समाजामध्ये मिसळायला आवडतं, मित्रांसोबत इतरांसोबत कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांचा लोकसंग्रह खूप छान असतो. पण बघा, जर या चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये काही बिघाड निर्माण झाला, काही प्रॉब्लेम्स आले, ब्लॉकेजेस आले, तर काय होतं, अशा व्यक्तींमधून प्रेमाची भावना निघून जाते. ठीक आहे. मग त्यांच्या रिलेशनशिप सगळ्यांशी खराब होतात. अगदी घरापासून ते मित्र मैत्रिणी, परिवार, रिलेटिव्ह, तुमच्या समाजामध्ये सगळ्यांशी त्यांचे नातेसंबंध खराब होऊ लागतात. देन आजार कुठले होतात, जर तुमचं हे हार्ट चक्र आहे ग्रीन कलरचं, अनाहत चक्र हिरव्या रंगाचं, याच्यात जर ब्लॉकेजेस निर्माण झाले तर आपल्याला हार्ट संबंधित आजार निर्माण होतात. जसं की हार्ट अटॅक असेल, अस्थमा असेल, हार्ट संबंधी आजार, कोलेस्ट्रॉल, असे अनेक आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. ओके, त्यामुळे हार्ट चक्रावरती सुद्धा आपल्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वरती जाऊया. विशुद्धी चक्र म्हणजेच काय तर थ्रोट चक्र, कलर आहे स्काय ब्लू, आपल्या गळ्यामध्ये याचं स्थान आहे. आता बघा, ज्यांचं हे चक्र छान बॅलन्स आहे ना, अशा व्यक्तींचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं, संवाद कौशल्य खूप प्रभावी असतं. त्यांना इतर लोकांशी बोलायला आवडतं, इतर लोकांना सुद्धा त्यांच्याशी बोलायला आवडतं किंवा इतर लोक त्यांच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. सो हेच जर विशुद्धी चक्र तुमचं इम्बॅलन्स झालं किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला तर काय प्रॉब्लेम होतात आपल्याला बघा. तर ज्यांचं हे चक्र इम्बॅलन्स आहे ना, अशा व्यक्ती अबोल असतात, त्या फार कमी बोलतात, त्यांच्या भावना त्या कोणाशी शेअर करू शकत नाहीत. ठीक आहे. मग ते शेअर नाही केलं तर काय होतं, अर्थातच ते स्टक झाले. सो मग ज्यांचं विशुद्धी चक्रामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, ब्लॉकेज आहे, तर त्यांना थायरॉइड सारखे आजार निर्माण होतात. बघा हा, मी कालच म्हटलं होतं की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, ब्लॉकेजेस आपल्या विचारातून आणि आपल्या कर्मामधून निर्माण होतात. कुठलाही आजार डिरेक्टली शरीरावरती होत नाही. काल एक्झाम्पल मी दिलं होतं, तो आधी कुठे होतो, मनात क्रिएट होतो. मग ज्यांना कोणाला थायरॉइड आहे ना, तो कशामुळे निर्माण होतो माहितीये, अशा व्यक्तींच्या भावना दबल्या गेलेल्या असतात, सप्रेस्ड इमोशन असतात, त्यांच्या भावना कोणाशी शेअर करू शकत नाहीत, व्यक्त करू शकत नाही. लिटरली मी बघितले, काही व्यक्तींना रडता सुद्धा येत नाही, एवढं सप्रेस करून ठेवलेलं असतं दाबून की लिटरली रडू पण शकत नाही मोकळेपणाने. सो विचार करा, म्हणजे जसं मी म्हटलं ना कालचं, तुम्ही जसं निगेटिव्हिटी भरून ठेवली एका रूम मध्ये, पॉझिटिव्ह एनर्जी येणारच नाहीये. मग तुम्ही ऑलरेडी हे स्ट्रक केलंय, नको असलेलं सामान, नको असलेल्या गोष्टी, अडथळा इथे करून ठेवलाय. सो नकारात्मक गोष्टी सगळ्या तुम्ही ते साठवून ठेवलात. मग युनिव्हर्स सुद्धा काय म्हणणार आहे, तथास्तु, चांगल्या गोष्टी आयुष्यात येणार नाहीये. मग त्याच्यातून आजार कुठले, जर हे मानसिक लेवलला हे स्ट्रक झालंय तर मग आजार होतो की थायरॉइड, ते शरीरावरती रिफ्लेक्ट होतं. सो ज्यांना कोणाला घशा संबंधित आजार आहेत किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेत, तर पहिलं प्लीज कोणाशी तरी शेअर करत जा. ठीक आहे. एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी हवी आहे, मग मे बी आई असेल, बहीण असेल, तुमची एखादी मैत्रीण, मित्र, कोणी असेल, रिलेटिव्ह, कोणाशी तरी शेअर करत जा सगळ्या भावना. ठीक आहे. आणि जर शेअर करायला एक व्यक्तीच नाहीये तुमच्याकडे, एक आयडिया सांगते की छोटीशी एक डायरी मेंटेन करा, नोटबुक, त्याच्यामध्ये डेली तुम्ही तिथे सगळं नोट करून ठेवायचं. फक्त कंडिशन एक आहे की ती नोटबुक तुमच्याशिवाय इतर कोणी वाचता कामा नये. तुमची पर्सनल डायरी असेल ना, तुमचे अनुभव, तुमच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या असतील, अशा जागी ठेवा, दुसरं कोणी वाचता कामा नये. ओके. सो त्यामुळे काय होईल की ऍटलिस्ट ते रिलीज होत आहे, इथे साठून राहत नाहीये, तुम्हाला मोकळं फील होईल. ठीक आहे. सो नेक्स्ट पुढे जाऊयात. बघा, पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र. ठीक आहे. आपल्या थर्ड आय चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे ना, तिथं हे चक्र आहे. आता या चक्राला दिव्य शक्तींचे केंद्र म्हणतात, की स्पिरिच्युअल जागरूकता येते. आता हे चक्र, आज्ञाचक्र ज्यांचं ऍक्टिव्ह असतं, बॅलन्स असतं ना, अशा व्यक्तींमध्ये इंट्युशन पॉवर खूप छान असते. या व्यक्तींना लिटरली स्वतःच्या आयुष्यात काय घडणार आहे, उद्या परवा काय घडणार आहे, या महिन्यामध्ये काय घडणार आहे, त्यांना लगेच सगळं दिसतं. किंवा एक आपण म्हणतो ना की ब्रह्मांडाच्या क्लोज जाणारे असतात हे व्यक्ती, ज्यांचं सहस्रार चक्र आणि आज्ञाचक्र छानपैकी ऍक्टिव्ह असतं ना, तर त्या व्यक्तींना संकेत मिळतं, त्यांना फ्युचर दिसतं, त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्यात भविष्यात काय घडणार आहे, हे सगळं त्यांना दिसत असतं. ठीक आहे. सो इंट्युशन पॉवर खूप छान असते, स्पष्ट बोलणारे व्यक्ती असतात आणि स्वतःच्या इंट्युशन वरती डिसिजन घेतात. ते दुसऱ्याचं काही ऐकत नाहीत, ते फक्त स्वतःच्या मनाने निर्णय घेतात. त्यांना जे ब्रह्मांड युनिव्हर्स दाखवतं, जे संकेत देतं, त्याच्यावरती ते डिसिजन घेतात. निर्णय क्षमता खूप छान असते.
भविष्यात घडणाऱ्या घटना त्यांना आधीच कळतात. बघा, अशा व्यक्ती एनर्जीजना फार सेन्सिटिव्ह असतात. ज्या अदृश्य शक्ती किंवा अदृश्य एनर्जीज आपल्याला दिसत नाहीत, इनव्हिजिबल गोष्टी आहेत, त्या सुद्धा या व्यक्तींना दिसतात. आवाज ऐकू येणं असेल, थर्ड आयवरती एखाद्या चित्रासारखं भविष्य दिसणं, या सगळ्या गोष्टी सेन्स होणं की काहीतरी वाईट घडणार आहे, चांगलं घडणार आहे, सगळ्या गोष्टी यांना आधीच कळतात. सो आणि जर आज्ञाचक्र तुमचं बिघडलं तर काय होतं बरं, इम्बॅलन्स असेल तर अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जातात. खरं काय खोटं काय त्यांना जाणून न घेता काल्पनिक जगात वावरतात, भ्रमात राहतात. अशा व्यक्ती डिटॅच होतात, लोकांपासून डिस्कनेक्ट होतात, लोकांपासून संपर्क तुटतो. त्याच्यानंतर इंट्युशनचा सुद्धा अभाव निर्माण होतो. आणि आजार काय होतात बरं का, तुमचं तर थर्ड आय चक्र, आज्ञाचक्र याच्यामध्ये बिघाड झाला तर मायग्रेनचा त्रास होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सायनसचे आजार ज्यांना असतील, सायनस, मायग्रेन, ताणतणाव, राग, द्वेष, अतिशय चिडचिडी व्यक्ती असेल तर थर्ड आय चक्र इम्बॅलन्स झालेला आहे. ओके. सो त्यामुळे हे हील करणं आपल्याला गरजेचं आहे डेली बेसिसवर. सो वरती जाऊया. अतिशय पॉवरफुल, सगळ्यात पॉवरफुल चक्र आहे आपलं क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचे कलर आहे पर्पल, जांभळा कलर. आणि डोक्याच्या सर्वात वरती मध्यभागी जिथे लहान मुलांची टाळू असते बघा, तिथे हे चक्र असतं. ठीक आहे. आता हे चक्र बॅलन्स असेल तर काय होतं की व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होते, क्लॅरिटी वाढते, कन्फ्युजन दूर होतं. त्या व्यक्तीला नक्की माहित असते की त्याला आयुष्यात काय करायचंय, काय योग्य काय अयोग्य हे सगळं त्याला माहिती असतं. निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग असते, क्लॅरिटी येते आयुष्यात आणि योग्य डिसिजन घेत. पण हेच जर तुमचं सहस्रार चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला किंवा एनर्जी तिथला इम्बॅलन्स झाला तर काय होतं, आपली आध्यात्मिक प्रगती खुंटते बघा. अशा व्यक्ती अध्यात्मापासून दूर जातात. मग झोप न येणं, काळजी, चिंता, ताणतणाव, डिप्रेशन मध्ये सुद्धा अशा व्यक्ती जाऊ शकतात. यांच्या आयुष्यात गोल ठरलेले असतात, म्हणजे आयुष्य दिशाहीन होऊन जातं. अशा व्यक्ती भरकटतात आयुष्यात, त्यांना दिशा सापडत नाही योग्य. ठीक आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतात. लिटरली अशा व्यक्ती डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. आणि त्याच्यामुळेच हे सातही चक्र आपल्याला डेली बेसिसवरती चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, या सातही चक्रांना हार्डली 15 ते 20 मिनिटं लागतो. ठीक आहे. डेली आपण तेवढी काढू शकत नाही का स्वतःसाठी? आपणच आपले हिलर आहोत. जसं मी म्हटलं, युनिव्हर्सनी एक नॅचरल हिलिंग पॉवर आपल्याला दिलेली आहे, गॉड गिफ्ट आपल्याला मिळालेले. मग त्याचा व्यापार का करू नये? आणि लेडीजना स्पेशली सांगते, 24 तास आपण दुसऱ्यांसाठी झगडत असतोय, दुसऱ्यांसाठी लढत असतोय. सकाळी मॉर्निंगला पहाटे उठल्यापासून रात्री सगळे झोपल्यानंतर लेट नाईट 24 तास इतरांसाठी करत असतोय, की हजबंड असेल, मुलं बाळ असतील, इन लॉज असतील, आपले आई वडील, रिलेटिव्ह. आपण स्वतःसाठी कधी टाइम काढतो का? कधी टाइम काढतो माहिती? आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायच्या. कारण आपण आजारी पडलो की घर ठप्प होतं आपलं, होतं की नाही? येस और नो? एक व्यक्ती, घरातली स्त्री जर आजारी पडली तर पूर्ण घर तुमचं ठप्प होऊन जातं की नाही? सगळी कामं बंद पडतात आणि सगळे तुमच्यावर डिपेंड असतात. सो सगळ्यांसाठी सगळं काही करतोय, मग स्वतःसाठी का वेळ काढत नाही आपण? हार्डली 15 मिनिटं काढू शकत नाही का? जर 24 तासामधले तुम्ही 15 ते 20 मिनिट स्वतःसाठी, स्वतःच्या हेल्थसाठी काढू शकत नसाल तर ते वर्थ आहे का? आहे का वर्थ? नाहीये. मग स्वतःची काळजी आधी घ्यायची, त्याचबरोबर आपल्या फॅमिलीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची, त्यांचंही प्रोटेक्शन करायचं. सो त्याच्यामुळे डेली बेसिसवरती 15 मिनिटं काढा मेडिटेशनसाठी 7 चक्राच्या. आणि मी कंपल्सरी सांगते की तुम्हाला 21 डेज कंपल्सरी हे 7 चक्राचं मेडिटेशन करा. आपोआपच सगळे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, आता तुम्हाला माहिती असेल प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये सध्या कुठले प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत आहात, कुठले ब्लॉकेजेस आहेत. ठीक आहे. तर हे ब्लॉकेजेस हळूहळू रिलीज होऊन जातील, निघून जातील तुमच्या आयुष्यात. एक्स्ट्रा काही त्याच्यासाठी हार्डवर्क करायची गरज नाहीये. आपण कुठे डोंगर उकरायला सांगितले का कोणाला, की जा बाबा डोंगर पोखरायला जा, आता महिनाभर काही येऊच नकोस. आपण घरामध्ये बसल्या जागी फक्त 10 ते 15 मिनिटं आपल्याला वेळ द्यायचा आहे ना स्वतःसाठी, तेवढा तर काढू शकतो आपण. ठीक आहे. सो काय करायचंय की 21 डेज, 21 दिवस कंपल्सरी 7 चक्रांचं मेडिटेशन करा. पण त्याच्या आधी एक तुम्हाला सांगते की 7 दिवसामध्ये विदिन 7 डेज खूप जादुई पद्धतीने तुम्हाला रिझल्ट येतील. 21 दिवस मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, तुम्ही 7 दिवसानंतर स्वतःहून कंटिन्यू करा. एवढं सुंदर मेडिटेशन आहे. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात का? सर्वांनी काय करायचं, एक दिवा लावा, दिवा नसेल तर कॅन्डल लावा. आणि जर नसेल लावायला, अवेलेबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही नंतर रेकॉर्डिंग बघून सुद्धा करू शकता. ठीक आहे. सो आत्ता आहे त्या ठिकाणी शांत बसायचंय. थोडंसं ना आधी पाणी पिऊन घ्या.
ओके, पाणी प्यायचं, रिलॅक्स व्हायचंय. एक दिवा किंवा कॅन्डल लावा, अगरबत्ती लावायची आहे आणि अशा शांत ठिकाणी बसा जिथे लहान मुलं किंवा टीव्हीचा डिस्टर्बन्स नको, तुमचे पेट्स अॅनिमल असतील त्यांचा आवाज नकोय, गडबड गोंधळ नकोय. ठीक आहे. ओके, आणि व्हिडिओ ऑन करायचा. खाली काही जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. एक्सेप्शनल केसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा लहान बेबी असेल तर व्हिडिओ ऑफ ठेवला तर चालेल. कारण काय माहितीये, मी म्हटलं व्हिडिओ ऑफ असेल ना तर मेडिटेशन असू दे, अट्युनमेंट असू दे, मग आपण असून नसल्यासारखे बघा सेशन मध्ये. का माहितीये, कारण माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्या सगळ्यांची एनर्जी तुम्हाला मिळत नाही, त्यामध्ये तुमचं नुकसान आहे. हे मी माझ्यासाठी करत नाही, मी डेली 7 चक्राचं मेडिटेशन करते, तुमच्यासाठी आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांच्यासाठी सांगतेय. ठीक आहे. सो तुमची मर्जी, मी काही कोणाला कंपल्शन करणार नाहीये की व्हिडिओ ऑनच असायला हवाय. तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल स्वतःचा तर व्हिडिओ ऑन असतील तुमचे. चलो, नाही स्वराली मॅडम, आता कुठलीही हँड मुद्रा वगैरे करायची नाहीये, तो स्टेप बाय स्टेप पुढचा पार्ट आहे. आपण नर्सरीमध्येच 4th आणि 5th लेवलचं नाही शिकवणार आहोत. ठीक आहे. आता फक्त 7 चक्राची ओळख करून घ्या. येस मुकेश सर, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, ट्रॅव्हलिंग मध्ये डोंट वरी. ठीक आहे, नंतर रेकॉर्डिंग बघून करा. ओके, डोळे बंद करायचे सर्वांनी, शांत बसायचंय. थोडस काही सेकंड्स डीप ब्रिथिंग करा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा, तो काही सेकंड्स आपल्याला होल्ड करायचा म्हणजे रोखून धरायचा आहे आणि त्याच्यानंतर तो हळूहळू आपल्याला सोडून द्यायचा. ही प्रक्रिया 4 ते 5 वेळा करायची आहे. डीप ब्रिथिंग करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, काही सेकंड्स तो रोखून धरायचा आहे आणि मग हळूहळू सोडून द्यायचं. संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असू दे. अगदी शांत बसायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक सेकंड, आणि सगळ्यांना म्यूट करते कारण एकामुळे मग सर्वांना डिस्टर्बन्स येतो. सो मी आता परमिशन काढून घेत आहे. मेडिटेशन झाल्यानंतर सगळ्यांना अलाउ केलं जाईल. ओके, चलो, डीप ब्रिथिंग करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो काही काळ रोखून धरायचा, काही सेकंड्स, आणि त्याच्यानंतर तो हळूहळू आपल्याला सोडून द्यायचा. ओके, डोळे बंद करायचे सर्वांनी, पटापट जागेवर यायचंय. ओके, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचंय. तुमच्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपला फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही काळ दूर लोटायचे आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने आता तुमच्या सभोवती एक एनर्जीचं वर्तुळ तयार करा. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एनर्जीचं एक व्हाईट कलरचं वर्तुळ तयार करायचंय. स्वतःभोवती हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करणार आहे. जेव्हा मी 1 पर्यंत येईन तोपर्यंत तुमचा संपूर्ण फोकस वाढलेला असेल. 1 पर्यंत पोहोचल्यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवाजाकडे असू देत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावरती असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत असतात. त्यातील 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत
आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य सुद्धा या चक्रांवरती सोपवली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे चक्रांना संतुलित करत आहोत, बॅलन्स करत आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर माकड हाडाजवळ शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो तिथे आहे मूलाधार चक्र आणि याचा रंग आहे लाल. कल्पना करा तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना जाणवेल. इमॅजिन करायचंय. तुम्ही एक प्रमाणे वर्तुळाकारात फिरताना जाणवेल. त्या चक्राला 4 पाकळ्या आहेत. एक लाल कलरचं चक्र मूलाधार चक्रामध्ये लाल कलरची एनर्जी वर्तुळाकारात फिरताना बघायची आहे. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. आपल्या बॉडीत काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. आता तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचं आहे. आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. नारंगी कलरचे चक्र स्वादिष्ठान चक्र एक नारंगी कलरचे चक्र आहे आणि याला 6 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती केंद्रित करायचंय. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडं वर ऑरेंज कलरची एनर्जी आहे. वर्तुळात फिरताना तुम्हाला ती दिसत आहे. ती एनर्जी ते व्हायब्रेशन्स फील करायचे. ती एनर्जी ते व्हायब्रेशन्स फील करायचे. संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त स्वादिष्ठान चक्राकडे असू देत. नारंगी कलरचं चक्र नाभीच्या 4 बोट खाली फिरताना बघायचंय. ती एनर्जी व्हायब्रेशन स्वादिष्ठान चक्रामध्ये फील करायचे. आता नाभीच्या 4 बोट वरती मणिपूर चक्र. कलर आहे पिवळा, येलो कलर. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची एनर्जी फिरताना बघायची आहे. शरीराच्या इतर कुठल्याही भागावर लक्ष न देता संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. मणिपूर चक्र येलो कलरचं एक एनर्जी वर्तुळाकारात फिरताना बघायची आहे. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती. ती एनर्जी ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचं. जाणीवपूर्वक बघा प्रत्येक चक्रामध्ये काय चेंज होतोय, काय बदल जाणवतोय, तिथे तुम्हाला काय फील होतंय.
आता तुमचे लक्ष आणखी वरती आणायचं आहे. छातीच्या मधोमध हिरव्या रंगावरती आणायचे आहे. हिरव्या रंगाचे चक्र मनात आणा. छातीच्या मधोमध हृदयाच्या मध्यभागी ग्रीन कलरचं चक्र आहे, अनाहत चक्र. इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात. आता या अनाहत चक्र हे चक्र वर्तुळाकारात फिरत आहे. ग्रीन कलरचं एक चक्र वर्तुळाकारात तिथे फिरताना बघायचंय, कल्पना करायची आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. अनाहत चक्रामध्ये ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपले लक्ष गळ्याजवळ न्यायचे आहे. घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. या विशुद्धी चक्राला 16 पाकळ्या आहेत. 16 पाकळ्या असणारं एक आकाशी रंगाचं चक्र गळ्यामध्ये वर्तुळाकारात फिरताना पाहायचंय, इमॅजिन करायचंय. संपूर्ण लक्ष घशावर केंद्रित करा. घशावर आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना हे विशुद्धी चक्र तुम्हाला जाणवेल. ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. ती एनर्जी व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आता आपले संपूर्ण लक्ष आणखी थोडे वरती न्यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचे आहे. तिथे आहे आज्ञाचक्र, थर्ड आय चक्र. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. पेनाच्या शाई सारखा गडद निळा कलर आहे. या चक्राला 2 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना तुमच्या डोळ्यांचे मसल्स तुम्हाला हलताना जाणवतील. गडद निळ्या कलरचं 2 पाकळ्या असणारं एक चक्र, एक एनर्जी वर्तुळाकारात फिरताना बघायची आज्ञाचक्रामध्ये. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. जाणीवपूर्वक बघायचे काय फील होतंय. आता तुमचे लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांना टाळू असते त्याच्यावर केंद्रित करायचंय. डोक्याच्या सर्वात वरच्या भागात सहस्त्रार चक्र, त्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा, पर्पल कलर. 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं एक चक्र अगदी बरोबर तुमच्या डोक्याच्या वर मध्यभागी फिरताना बघायचंय. या चक्रामधून आपल्याला एनर्जी मिळत असते. संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्याला सहस्त्रार चक्रामधून मिळत असते. संपूर्ण लक्ष फक्त सहस्त्रार चक्रावरती केंद्रित करा. जांभळ्या रंगाचं 1000 पाकळ्यांचं छान उमललेलं फूल आपल्याला कल्पना करायची आहे, व्हिज्युअलाइज करायचं त्या ठिकाणी. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचं. आता तुमचे संपूर्ण लक्ष पुन्हा सर्व चक्रांवरती लाईनने केंद्रित करा. मेडिटेशन करताना सुरुवातीला आपण जिथून सुरुवात केली, पाठीच्या कण्यावर लक्ष दिले,
आता त्याच पाठीच्या कण्यावर लक्ष द्यायचे आहे, पण त्या त्या पॉइंटला ते चक्र आपल्याला पाहायचे आहे. सुरुवातीपासून पहा. मूलाधार चक्र, लाल रंगाचे एक चक्र तुम्हाला फिरताना दिसेल. त्याच्यानंतर वरती नाभीच्या 4 बोटं खाली पाठीच्या कण्यामध्ये नारंगी रंगाचे चक्र फिरताना दिसेल. ते आहे स्वादिष्ठान चक्र. त्याच्या आणखी वरती पिवळ्या रंगाचे मणिपूर चक्र फिरताना तुम्हाला जाणवेल. त्याच्या आणखी वरती हिरव्या रंगाचे अनाहत चक्र तुम्हाला फिरताना जाणवेल. त्याच्यावरती आकाशी रंगाचे चक्र विशुद्धी चक्र फिरताना जाणवेल. त्याच्यावरती गडद निळ्या रंगाचे एक चक्र फिरताना बघायचे थर्ड आय वरती. आणि सगळ्यात वरती डोक्याच्या सर्वात वरच्या भागात जांभळ्या रंगाचे एक चक्र दिसेल, सहस्रार चक्र. ते फिरताना बघायचंय. हे सर्व चक्र फिरताना तुम्हाला दिसत आहेत. श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. या चक्रांवरती लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येत आहे. तुमच्या दररोजच्या प्रॅक्टिसमुळे हे चक्र तुम्हाला गाईड करतील. तुमची हेल्थ चांगली राहील आणि तुमची निर्णय क्षमता सुद्धा खूप छान होईल. सगळे चक्र खालून वरपर्यंत फिरताना बघायचे, कल्पना करायची आहे. आता जेव्हा तुम्हाला रिलॅक्स वाटेल त्यावेळेला हळूहळू डोळे ओपन करायचे. डोळे उघडायला कोणीही अजिबात घाई करायची नाहीये. अगदी रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय. प्रत्येकाला वेगवेगळा टाइम लागतो, कारण प्रत्येकाला वेगवेगळी एनर्जी लागते. काहींमध्ये हिलिंग पॉवर जास्त असते, सो आपण हे डिसाईड करत नाही, हे ब्रह्मांड ठरवतं. ठीक आहे, कोणाला किती पॉवर द्यायची, कोणाला किती पॉवरची गरज आहे. सो प्रत्येकाला लगेच मेडिटेशन मधून बाहेर पडणं शक्य होत नाही. ओके. ओके, चलो झालं सर्वांचं. आता काय करायचंय, हँड्स रब करायचंय. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आणि सहस्रार चक्रावरून म्हणजेच आपल्या क्राऊन चक्रावरून आपल्या संपूर्ण शरीरावरती ही एनर्जी आपल्याला सोडून द्यायची, पास करायची. ठीक आहे. आता पुन्हा एकदा पाणी पिऊन घ्या. भरपूर पाणी प्यायचंय. आणि अनम्यूट करून एक्सपिरियन्स शेअर करायचंय. एकतर फिजिकल हँड रेस करा तुमचा, मी तुमच्यापर्यंत येते, किंवा मग झूमचा हँड रेस करा. सेकंड, मी परमिशन अलाउ करते सर्वांना. येस, परमिशन दिलेली आहे. तुम्ही स्वतःहून अनम्यूट करून बोलू शकता. येस, कोणी? मंगला मॅम, येस बोला. माझं अंग पुरं असं भारी भारी वाटत होतं आणि डोळ्यातून असं आडं जांभळ्या, डोकं गरगरल्यासारखं असं भरपूर काहीतरी होत होतं. असं वाटत झोपून राहता. येस, पाणी भरपूर पिऊन घ्या मॅम. कारण ना आपण मेडिटेशन करत असताना एनर्जी तयार होतात ना, ऊर्जा निर्माण होते. त्याच्यामुळे मग हीट तयार होते बॉडीमध्ये, म्हणून मग घाम येणं, थोडंसं थकल्यासारखं वाटणं असं सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, पाणी भरपूर पिऊन घ्या. हा, ओके, ठीक आहे. नेक्स्ट. थँक्यू मॅम. नेक्स्ट, तुम्ही फिजिकल हँड रेस करा. हात वरती करा, मी तुमच्यापर्यंत येते, किंवा अनम्यूट करून बोला स्वतःहून. मला छान वाटलं आणि घशात शांत गारवा वाटला विशुद्धी चक्राच्या वेळेस. ओके, खूप छान. एनर्जी फील झाली. येस, व्हेरी नाईस. मॅडम, नाव काय तुमचं? प्रभा घोरपडे. अच्छा, गोरपडे मॅम, खूप छान. आणखी कोण आहे? येस, पद्मा पवार मॅम. पवार मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम.
येस बोला. मी हा कोर्स म्हणजे आज 3-4 वेळापासून करायला पण मला वेळच भेटत नाही. पण आज मी जॉईन केला तर मी आउट ऑफ बॉम्बेच आहे. आता वेटिंग ओके. रूम मध्ये. तर मेडिटेशन तर मी केलं. असे मी मेडिटेशन करते तर मला खूप छान वाटलं. पण जे चक्र फिरताना जेव्हा तुम्ही सांगितलं तर ते काय माझ्याच्याने झालं नाही. जसं रेड चक्र, मूलाधार चक्र होतं ना, तर कलर त्याचा दिसला नाही. कलर काय कलर रेड नाही दिसला मला. ओके. तर किंवा ते असं व्हायब्रेशन. म्हणजे तर काय डार्क होतं मरून की कलर. आपण फर्स्ट टाइम करतोय की नाही, आज फर्स्ट टाइम करतोय. मग प्रत्येकाला फर्स्ट टाइम पहिल्यांदाच ते कलर दिसायलाच हवेत किंवा व्हायब्रेशन फील झालेच पाहिजेत असा कुठलाही नियम नाहीये. ते स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस होत जाणार आहे. ओके. 7 दिवस 21 दिवस जेव्हा प्रॅक्टिस करत जाल हळूहळू तुम्हाला सगळे कलर्स तिथे दिसू लागतील. तुम्हाला ते व्हायब्रेशन फील होईल. प्रत्येकाला ती एनर्जी पहिल्याच दिवशी कोणासाठी एक सेकंड प्रत्येकाला ती हो, कलर शारदा नाही राणे दिसले पण शांत खूप वाटले. हा, कलर शारदा नाही राणे दिसले पण बोलते. प्रत्येकाला. एक सेकंड मीच करते. हॅलो. येस. हा मॅडम. काय होतं माहितीये प्रत्येकाला फर्स्ट डेलाच ते कलर्स आणि व्हायब्रेशन फील झाले पाहिजे असा काही कुठला रूल नाहीये. स्टेप बाय स्टेप होत जाईल. आणि जरी तुम्हाला व्हायब्रेशन फील कलर नाही झालं दिसले पण बॉडी खूप छान वाटली. हो, आपल्याला फील कलर झालं. तरी पण ती फील एनर्जी झालं. कलर नाही दिसले पण फिलिंग झाली. हो, कोण आहे नाव सांगा मॅम फिलिंग प्लीज. झालं. छान वाटलं, बॉडीला छान वाटलं. एकदम छान वाटलं. मॅडम नाव सांगा प्लीज. शारदा विनोद राणे. हा शारदा राणे. ऍक्च्युली शारदा तुमच्या बोलते, राणे. कोकणात आहे, कोकणात. बॅकग्राऊंड मधून खूप साऊंड येत होता म्हणून मी तुमचं नाव हा, मी घेतलं. कोकणात. Yes, खूप छान. हा, मी म्हणजे कसं जसं वेळ मिळतो तसं मी येते. पण ह्या वेळेस मला मिळाला वेळ. त्या दिवशी एंजलचा पण वेळ मिळाला आणि आजचा पण मिळाला. पण ह्या वेळेस ना खूप छान वाटलं, बॉडीला एकदम छान वाटलं. फक्त कलर नाही दिसले. शेवटला फक्त असं डोळ्यासमोर काहीतरी तुम्ही बोलले ना एकदम शांत रिलॅक्स व्हा, त्यावेळेस असं डोळ्यासमोर असं प्रकाश जाणवला. पण छान वाटलं एकदम आणि तुमच्यामुळे खूप मदत होते. म्हणजे आता तुमचे जसं मी शिकले ना, मी स्वामींची सेवेकरी आहे. पण स्वामींना म्हणलं मला हे शिकायचंय, तसा तुमचा व्हिडिओ माझ्या समोर आला तेव्हापासून मी शिकते. तुमचा व्हिडिओ नाही जरी बघितला तरी मी शिकते. म्हणजे तुमचं ऑफलाईन ते असतं ना तेव्हा मी बघत राहते आणि शिकते. पण खूप अनुभव छान आहे आणि मला खरंच अजून पुढची लेवल पण शिकायची, तर ते सेकंड लेवल पण शिकायची, तर ते याच्यावर शिकवणार आहे फ्री शिकवणार आहे का चार्ज लागतील? नाही पुढच्या लेवल पेड आहेत सेकंड मॅडम. लेवलचं लेवल 2, 3, 4 भेटेल पेड ना? आहे. येस पेड आहे. ठीक आहे. चालेल आणि चालेल, ऍडमिशन थँक्यू. सुरू आहे. तुम्ही कधी ऍडमिशन घेऊ शकता. मोस्ट वेलकम. चलो आता पुढे एक्सपिरियन्स कोणाला शेअर करायचा आहे? येस हँड रेज करा. हा स्मिता मॅम बोला. येस. आवाज ऐकू होतोय मॅडम. हा येतोय बोला. हा आवाज तुमचा एको होतोय, डबल डबल ऐकायला येतोय. आता आणखी येतोय का? एक सेकंड. कोणीतरी सांगा प्लीज. आता क्लिअर येतोय का स्मिता मॅम? हा येतोय. इतर कोणीतरी सांगा. इको येत होता शारदा मॅडमच्या इथे, साऊंड डबल रिपीट ऐकू येत होता. ठीक आहे. येस यशिका मॅम बोला. मॅडम वर चक्र थोडं गरगरल्यासारखं वाटायला लागलं होतं डोक्याला. ओके. आता कसं वाटतंय मग? आता रिलॅक्स वाटत आहे. पाणी Yes, पिल्यानंतर भरपूर आराम झाला त्याला. येस. एखादा पर्टिक्युलर आपला पार्ट जेव्हा दुखतो ना किंवा आधी मेडिटेशन करण्याच्या आधी रिलॅक्स असेल आणि अचानक मेडिटेशन करताना डोकं दुखायला लागलं, जड आलंय, गरगरलं किंवा एखादा शोल्डर दुखायला लागले. पद्मा मॅडम प्लीज थोडंसं म्यूट करता. किंवा शोल्डर दुखतोय, अचानक गुडगा दुखायला लागला, पाय दुखायला लागले, तर काय होतं माहितीये, जसं मी काल म्हटलं, आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्ष जे नकारात्मक ऊर्जा भावना साठलेल्या असतात त्या रिलीज होतात. शरीरामधून 7 चक्र ऑरामधून बाहेर पडतात. मग बाहेर पडताना त्रास होतोच आपल्याला. ते पेन होतं, ते इझिली जात नाही. पेन होतं मग कुठे एखादा पार्ट तुमचा ट्रिगर होतो, तो पार्ट अचानक दुखायला लागतो. आणि मेडिटेशन संपल्यानंतर काय होतं, पार्ट आधी दुखतो, ती एनर्जी रिलीज होते, निघून जाते शरीरामधून 7 चक्रामधून. त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटतं, हलकं वाटतं. ठीक आहे. सो पाणी भरपूर पिऊन घ्या. ओके थँक्यू मॅम. आणखी कोण आहे? येस
एक सेकंड, मी थोडस चॅट बघते. चॅटमध्ये खूप जण आहेत. अपेक्षा मॅम, हार्ट चक्राची एक्झॅक्ट पोझिशन सांगाल का? हृदयाच्या मध्यभागी. ठीक आहे. स्वराली मॅम, चक्रा क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज रोटेट करताना बघायचे. क्लॉकवाईज मॅडम बघायचे. ठीक आहे. येस. आणखी कोण आहे? हँड रेज करा. ओके, एक सेकंड. मृणाल मॅम बोला. अनम्यूट करून बोला प्लीज. मॅडम अनम्यूट करा, माईक वरती क्लिक करा. मॅडम मला पण करा. येस, पद्मा पवार मॅडम म्हणतात खूप छान वाटले. थँक्यू मॅम. मृणाल मॅडम, तो माईक आहे ना, त्याच्यावरती क्लिक करा, रेड कलर. मॅडम मी विचारू का? हा बोला, कोण आहे? हा स्मिता मॅम बोला. कालचं ते मेडिटेशन करून नंतर मग हे 7 चक्र करायचंय का? दोन्ही एकत्र केलं तर चालतं? असं काही नाहीये मॅडम, थोडासा गॅप ठेवा. ओके. तुमच्या जर लाईफ मध्ये असे कुठले ब्लॉकेजेस, असा कुठला ट्रॉमा असेल, नकारात्मक व्यक्ती, नकारात्मक घटना घडल्या असतील, तर मग तुम्ही फॉरगिव्हनेस मेडिटेशन करा. ठीक आहे. नाही तर 7 चक्राचं केलं डिरेक्टली तरी चालेल, पण दोन्ही मेडिटेशन एकत्र करू नका, थोडासा गॅप ठेवा. काही जण काय करतात, सगळ्या टेक्निक एकत्रच करतात. सकाळी उठायचं 4-4:30ला, मग मेडिटेशन करा, देवतेचा कुठला मंत्र असेल, बीज मंत्र म्हणा, लगेच व्यायाम करा, लगेच कुठलं तरी ध्यान साधनेला बसा. त्यामुळे एनर्जी काय होते, एक्सेस होते. तरी सुद्धा मग थकल्यासारखं वाटतं, एनर्जी ड्रेन होते. तर तुम्ही म्हणाल मॅडम कसं 2 तास मी साधना करते आणि एनर्जी कशी कमी होईल? नाही, कारण तुम्ही एकाच वेळेस मारा करता, ते हॅमरिंग करताय सगळं. काल मी उदाहरण दिलं होतं ना, की जर तुमचं दिवसभराचं सगळं खाणी सकाळी 1-2 तासामध्ये खायचं आणि दिवसभर उपाशी राहणार, त्रास होणार नाही का तुम्हाला? दिवसभर नाही आहात, सगळं एकाच वेळेस जेवायचंय पहाटे, असं नाही करायचं. सो टेक्निक आहेत त्या डिवाइड करून करा. सकाळी थोडे, दुपारी थोडे, संध्याकाळी. ठीक आहे. एकत्र करू नका सगळं. येस. आणखी कोण आहे? ओके. जर कोणाचे प्रश्न नसतील तर मग आपण रेकॉर्डिंग थांबूया. ओके डन. काही कोणाला प्रश्न शंका आहेत का? यशिका मॅम अजून हँड रेज आहे. प्रश्न आहे का काही? ओके, ठीक आहे. चलो, सो रेकॉर्डिंग आपण थांबूयात. रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती दिलं जाईल. पुन्हा एकदा ज्यांना कोणाला डिस्टर्बन्स आलाय तर पुन्हा बघू. मॅम माझं नाव रुपाली बारी. हा, येस मॅम बोला. मॅडम, ते सुरुवातीचे जे 3 चक्र येते खाली मागच्या बाजूने पाठीच्या कण्यातच बघायचे ना आपण जेव्हा? सगळे चक्र पाठीच्या कण्यामध्ये बघायचे. थर्ड आय चक्र इथे बघायचे आणि सहस्रार चक्र वरती बघायचं, व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे. ओके. सो रेकॉर्डिंग क्लोज करते. काही आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर ग्रुपवरती विचारा. फ्री झाले की तुमचे आन्सर्स तिथे दिले जातील. येस, SD सर कोण आहे? एक सेकंड, चॅटमध्ये बघूया. चेअरवर बसून मेडिटेशन चालते का मॅम? हो सर, मॅडम चालते. SD कोण आहे? काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना कोणाला पाठदुखीचा, मणकादुखीचा त्रास आहे, तुम्ही चेअरवर बसा, सोफ्यावरती बसा, काही हरकत नाहीये. अगदी भिंतीला टेकून तुम्ही बसलात, रिलॅक्स मध्ये करायचं. ठीक आहे, चालेल. येस, तिलोत्तमा मॅम बोला. हे रेखीचं फर्स्ट लेवल कधी चालू होणार आहे मॅडम? कुठली मॅडम? फर्स्ट लेवल आता ही फर्स्ट लेवलच आहे मॅडम आपली. नाही, हे फ्री आहे ना? ही फर्स्ट लेवलच फ्री आहे मॅडम. दुसरी, नंतर तिसरी आणि मग चौथी लेवल नंतर चालू. ठीक आहे. आता ऑलरेडी लास्ट वीक एक बॅच सुरू झाली. प्रत्येक महिन्यामध्ये आपली एक बॅच असते. पुढची मास्टर लेवल जून 1 पासून चालू होईल. करायचं मला. ओके मॅडम, ऍडमिशन सुरू आहेत, तुम्ही कधीही घेऊ शकता. वैशाली देशमुख मॅडम, माझा नंबर ग्रुपवरती आहे, ग्रुप ऍडमिन म्हणून बघा तुम्ही. ठीक आहे, तिथे किंवा मी ग्रुपवरती ऑफिस नंबर देते. येस, SD सर मॅम, पाय जड झालेत म्हणजेच निगेटिव्हिटी रिलीज होत असते आपल्या शरीरात. काही हरकत नाहीये, पाणी भरपूर पिऊन घ्या. वैशाली देशमुख मॅडम ग्रुपवरती नाहीये का? ठीक आहे, मग ऑफिस नंबर ज्यांच्याकडे नाहीये तर नोट करून घेऊ शकतात. 9607072533. ठीक आहे वैशाली मॅम. ओके, चलो मॅडम एक प्रश्न होता. एक सेकंड फक्त, नंबर मी त्यांना पुन्हा एकदा देते. 9607072533.
2533. ठीक आहे. येस. हा प्रश्न कोणाचा होता प्लीज मॅम विचारा. मॅडम हार्ट चक्र पण पाठीच्या कण्यात बघायचं की पुढे बघायचं? सगळं पाठीच्या कणामध्ये बघायचंय. थर्ड आय चक्र इथे बघायचंय भुवयांच्या मध्ये आणि सहस्रार चक्र वर. ठीक आहे. आणि थ्रोट चक्र पण मागच्या बाजूलाच बघायचं? हा असं काही मानेच्या नाही इथे? मागच्या बाजूला पुढच्या बाजूला आपण दोन्ही बाजूनी हील करतो मॅम. ठीक आहे. 24 पॉईंट जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला शिकवेन सर्वांना. ओके. आता सगळे ठीक चक्र आहे, थँक्यू. मणक्यामध्ये पाठीच्या कण्यामध्ये फील करा. 2 चक्र पुढे इथे फील करा. ठीक आहे. ओके ओके, थँक्यू. येस. थँक्यू सो मच. तर रेकॉर्डिंग थांबवते मी. आपण भेटूयात उद्या बरोबर या